भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्रीवर भेट घेतली। त्यांच्याशी 10 मिनिटं राजकीय घडामोडीवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। गणेश नाईकांनी त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा सागर बंगल्यावर भेट घेतली। त्यामुळे नवी मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येते। कारण गणेश नाईक भाजपात यावं यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात नाईक परिवाराला आश्वासन देण्यात आली होती। मात्र अजूनही आश्वासन भाजपकडून पूर्ण होताना दिसून येत नाही। त्यामुळे गणेश नाईक बाहेर पडू नये या दृष्टीने भाजपकडून खबरदारी घेताना दिसून येत आहे। कॅमेरामन आदित्यसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावामध्ये एका आदर्श शाळेची निर्मिती करण्यात आली। खरं तर ही शाळा जिल्हा परिषदेची होती आणि आज या शाळेमध्ये अत्याधुनिक अशी सगळी सोयीसुविधा करण्यात आली आहे। या विभागाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी 1,95,00,000 रुपये खर्चून ही शाळा उभारली आहे। जिल्हा परिषद असणाऱ्या शाळेमध्ये खरं तर यापूर्वी अत्यंत दयनीय अवस्था होती। मात्र चंद्रकांत दादांचंच हे खानापूर गाव असल्यामुळे आणि त्यामध्येच चंद्रकांत दादांनी विशेष प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून 1,95,00,000 रुपये खर्चून ही अत्याधुनिक शाळा उभी करण्यात आली आहे। अगदी विद्यार्थ्यांसाठी सगळी सोय यामध्ये करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा असं नाव देखील या शाळेला देण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर जाहीर कार्यक्रमामध्ये सर्वतोपरी निधी शालेय विभागासाठी म्हणा किंवा या सगळ्या शिक्षण विभागासाठी आणि आदर्श शिक्षकांसाठी देखील दिला जाईल असं प्रतिपादन चंद्रकांत दादा पाटील यांनी या ठिकाणी केलं आहे। सत्यजित औंधकर, लोकशाही मराठी, राधानगरी, कोल्हापूर। महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे जळगाव मेहरून तलाव या परिसरामध्ये आज ॲक्वा फेस्ट हा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने मुंबई, पुणे, नागपूर या समुद्रकिनाऱ्यावरती होत असलेल्या जे काही फेस्टिवल असतात, बोटी असतात, राईड असतात, जलक्रीडा असतात, त्या पद्धतीनेच आज जळगाव मेहरून तलावावरती आपल्याला या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे 100% हा तलाव मेहरून तलाव भरलेला आहे। त्यामुळे या मेहरून तलावावरती या फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे हे आयोजन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून या फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकतो की मेहरून तलावावरती एकूण 30 पेक्षा अधिक बोट या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यामध्ये लहान मुलांसाठी देखील बलून बोट असेल, बनाना बोट असेल, राऊंड बोट असेल, अशा बोटची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। हाय क्वालिटीची बोट या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। त्याच्यानंतर कपल सायकलिंग बोट या ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर हाय स्पीड बोट देखील या ठिकाणी ज्या पद्धतीने पुणे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती ज्या पद्धतीने राईड्स जलतरण क्रीडा या ठिकाणी घेतल्या जातात, त्याच पद्धतीने जळगावच्या मेहरून तलावावरती या ठिकाणी हा बोट 3 दिवसासाठी 2, 3, 4 या 3 दिवसासाठी हा जळगाव शहरात फेस्टिवल आयोजित केलेला आहे। आणि या फेस्टिवलच्या माध्यमातून जळगावकरांना या ठिकाणी मोठी मेजवानी महाराष्ट्र विकास पर्यटन मंडळातर्फे मिळणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। येत्या 5 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे शहरात महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। आणि यापूर्वीच आपण पाहिलं तर जोरदार तयारी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील सभेची पार पडताना दिसून येत आहे। सध्या ठाणे शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत आणि या बैठकीदरम्यान सभेपूर्वच्या तयाऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू असताना दिसून येत आहेत। सभेपूर्वी कोणत्या प्रकारच्या खबरदारी घेण्यात याव्यात, त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी कशा प्रकारे कमी करण्यात यावी, त्याचबरोबर सभेदरम्यान आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेण्यात यावी, वाहतुकीचा प्रश्न कशा प्रकारे सोडवण्यात यावा, त्याचबरोबर कशा प्रकारचा सभा मंडप त्या ठिकाणी लावण्यात यावा, अशा प्रकारच्या अनेक सूचना ज्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत। तर त्याचबरोबर 40,000हून अधिक नागरिक त्या सभेकरिता उपस्थित असणार आहेत। तर 1500हून अधिक गाड्या या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना किंवा इतरांना देण्यात येणार आहेत। यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठाण्यातील सभा कशा प्रकारची पार पडते व आगामी लोकसभेच्या अनुषंगाने मोदी हे कशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणतायत हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे।
केज विधानसभा मतदारसंघावरती RPIने आता दावा केलेला आहे। पप्पू कागदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। केज विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार नमिता मुंदडा आहेत, भाजपाचं या ठिकाणी वर्चस्व आहे, परंतु आता याच विधानसभा मतदारसंघामध्ये RPIचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दावा करत ही जागा जी आहे ती महायुतीने सोडावी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। 5 तारखेला RPIचे रामदास आठवले हे बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत। त्यांचं जंगी स्वागताची तयारी जी आहे ती सध्या RPI गटाकडून केली जाते आहे। बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती आठवले यांची भव्य अशी सभा होणार आहे आणि याच सभेतनं सध्या RPI जे आहे ते शक्ती प्रदर्शन जे आहे ते देखील करणार आहे। याच दरम्यान जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच आता दसरा मेळावा जो आहे तो पंकजा मुंडेंचा होणार आहे। तत्पूर्वीच या ठिकाणी RPIच्या माध्यमातून महायुतीवरती एक दबाव तंत्र वापरलं जात आहे का अशी देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळेच आता RPI गटाने केज विधानसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे। महायुती ही जागा RPI गटाला देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व विधानसभानिहाय बैठकांचा आढावा घेण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीच्या एकंदरीत बैठकांचा सत्र सुरू आहे। फॉर्म्युला हा जवळपास निश्चित होत आलेला आहे। म्हणजे एकूण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हा फॉर्म्युला स्पष्ट होईल आणि ठाकरे किती जागा लढवणार हे सुद्धा स्पष्ट होईल। मात्र एकूणच मातोश्रीवरती सुरू असलेल्या बैठकांमध्ये अनेक ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। यामध्ये मित्रपक्ष कशाप्रमाणे जिंकू शकतो, कोणता उमेदवार चांगला ठरू शकतो, तसेच कुठे कशा प्रकारचं जातीय समीकरण आहे या सर्वाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। तशाप्रमाणे रणनीती सुद्धा आखलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं सूत्र हे कधीपर्यंत समोर येतं याकडे विशेष लक्ष असताना मात्र दुसरीकडे अमित शहा आणि केंद्रीय मंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्रात वारंवार होताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्राला तोडून गुजरातला जोडायचा अशा प्रकारचा आरोप हा संजय राऊत यांनी केलेला असला तरी एकूणच महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती यश मिळतं आणि अमित शहा यांनी जो दावा केलेला आहे 2029 साठीचा तो किती खरा ठरतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत। मागील 3 महिन्यांपासून वरिष्ठ नेते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत। अशामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे मात्र आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। ते पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत। त्यासोबतच राज ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती, असं त्यांनी बोलून दाखवलेलं होतं। त्यानंतर याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सुद्धा दौरा हा महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळं राजकीय नेत्यांनी आता छत्रपती संभाजीनगर पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे। कारण राजकीयदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण मेट्रो सिटी झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक दृष्टिकोन पाहिला जातो, तो म्हणजे या ठिकाणी जे काय राजकारणाचे प्रयोग केले जातात ते कुठेतरी यशस्वी ठरतात आणि त्याचंच फळ राजकीय पक्षांना मिळतं, नेत्यांना मिळतं। त्यामुळं राजकीय नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरकडे आता लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आता काही जरी झालं तरी हा किल्ला लढवायचा आणि जिंकून आणायचा हाच प्रणय प्रत्येक नेत्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। येत्या 6 ऑक्टोबरला गेटवे ऑफ इंडिया जवळ छत्रपती संभाजीराजे आणि स्वराज्य पक्षाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे। 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे तो अरबी समुद्रामध्ये उभारला जाईल अशा पद्धतीचं भूमिपूजन आहे त्यावेळेस करण्यात आलेलं होतं। पण जवळपास आता 8 वर्ष उलटलेली आहेत, त्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तो अरबी समुद्रामध्ये उभारण्यात आलेला नाही आणि त्याच्याच निषेधार्थ आता छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक झालेले आहेत आणि हजारो शिवप्रेमींना घेऊन छत्रपती संभाजीराजे हे गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया जवळ स्वराज्य पक्ष आणि तिसऱ्या महाआघाडीतले जे इतर प्रमुख नेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। येत्या रविवारी पुण्यातून हजारो वाहनं घेऊन छत्रपती संभाजीराजे हे स्वतः मुंबईमध्ये जाणार आहेत आणि गेटवे ऑफ इंडियाला आंदोलन सुद्धा करणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांना याचा जाब खरं तर विचारणार आहेत। 8 वर्ष झाल्यानंतरही शिवस्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो अरबी समुद्रामध्ये उभारण्यात आलेला नाही आणि याचाच जाब विचारण्यासाठी खरं तर आता स्वराज्य पक्षक आहे आणि स्वतः छत्रपती संभाजीराजे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली। याचं कारण म्हणजे
मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जी तयारी आहे ती दर्शवलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरामध्ये त्यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि एकूणच मिळालेल्या माहितीनुसार खर तर समीर भुजबळ हे आता नांदगाव मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे। मात्र सद्यस्थितीला शिंदेच्या शिवसेनेकडे ही जागा आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे त्या ठिकाणी आमदार आहे, त्यामुळे समीर भुजबळ देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असल्याने जागा वाटपावरून पुन्हा एकदा महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। जरी आपल्याला जागा मिळाली तर ठीक, नाहीतर महाविकास आघाडीमधून देखील निवडणूक लढविण्याची जी तयारी आहे ती समीर भुजबळ यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर आगामी काळामध्ये समीर भुजबळ आता हे हाती तुतारी घेतात का मशाल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र 10 वर्ष पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होते आणि गेल्या 5 वर्षांपासून सुहास कांदे, त्यामुळे एकूणच भुजबळांचा नांदगाव मध्ये देखील एक मतदार आहे आणि त्या मतदाराचा विचार करता समीर भुजबळ हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे। त्यामुळे एकूणच जागा वाटपांमध्ये आता ही जागा नेमकी कोणाला सुटते हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं नाव पुढे करून सर्वसामान्य लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांनी केला आहे। रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये 5 अनोळखी इसम आपण इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचा बनाव करून एका दुकानामध्ये गेले होते। तुम्ही इन्कम टॅक्स वेळेवरती भरत नाहीत आणि तुमच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे, त्यामुळे आम्हाला सखोल चौकशी करायचा आहे असा दावा त्यांनी केला। आसिफ अन्सारी या नावाच्या इसमाच्या दुकानामध्ये ते गेले होते। नोकरांनी याबाबत मालकांना फोन केला। त्यानंतर तोतया असणाऱ्या इन्कम टॅक्स या अधिकाऱ्यांची टीम आसिफ अन्सारी यांच्या निवासस्थानावर पोहोचली। निवासस्थानामध्ये त्यांच्या गेल्यानंतर त्यांनी उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती केली। एकूणच त्यांच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये संशय आल्यामुळे आसिफ अन्सारी यांनी समयसूचकता दाखवून रोहा पोलीस स्टेशनला फोन केला। रोहा पोलीस ठाण्यातील पथक तातडीने आसिफ अन्सारी यांच्या निवासस्थानाकडे पोहोचले। अटकेत असलेले 3 जण आणि पळालेले 2 असे मिळून एकूण 5 जण बनावट अधिकारी बनून आले होते। इन्कम टॅक्सचं नाव सांगून त्यांनी अन्सारी कुटुंबियांना लुटण्याचा डाव रचला होता। मात्र अन्सारींची समयसूचकता आणि पोलिसांनी वेळीच घेतलेली नोंद यामुळे मोठा अनर्थ टळला। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं जे आहे ते अतोनात नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोयाबीन पिकाची लागवड जी आहे ती केली जाते। सोलापूर जिल्ह्यात साधारणपणे 47,000 हेक्टरवरती जे आहे ते सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक हे परतीच्या पावसामुळे जे आहे ते पूर्णपणे खराब झालेला आहे आणि या परतीच्या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या शेतामध्ये पूर्णपणे जे आहे ते पाणी थांबलेलं आहे। शेतकरी वर्गाकडून जे आहे ते सोयाबीन पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळावी आणि याचे पंचनामे जे आहेत ते लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी देखील जे आहे ते शेतकरी वर्गातून केली जात आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। पुण्यात सायबर भामट्यांनी धडाका लावला असून डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांना लाखो रुपयाची फसवणूक सध्या पुणे शहरामध्ये होताना दिसत आहे। याबाबतच्या दररोज 3 ते 4 तक्रारी पुण्यातील सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर आपलं पार्सल दुबई किंवा दिल्ली या ठिकाणी जात आहे आणि या पार्सलमध्ये ड्रग्ज, गांजा आणि चरस आहे अशी भीती या नागरिकांना दाखवली जाते। त्यानंतर हे जे सायबर भामटे आहेत ते आभासी पोलीस स्टेशन निर्माण करून या नागरिकांना व्हिडिओ कॉल करतात आणि त्या नागरिकांना भीती दाखवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचं काम सध्या सायबर भामटे पुण्यातून करताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे।